सोलापूर शहरातील अवैध धंदे अवैध धंद्याचे जे मुख्य 3 वसूलदार जे आहेत, बाळासाहेब रामदास गायकवाड ESI, भागवत शिंदे आणि राजू चव्हाण. बाळासाहेब रामदास गायकवाड हे पोलीस आयुक्तांच्या नावे अवैध धंद्याची वसुली करतात. उपायुक्तांच्या नावे राजू चव्हाण, भागवत शिंदे हे दोघं वसुली करतात. मी गेल्या 18 ते 20 दिवसापासून तक्रारी निवेदन माननीय पोलीस आयुक्तांना दिलं होतं, उपायुक्तांना दिलं होतं. त्याच्यानंतर त्याची तक्रार मी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांना देखील केलं होतं. परंतु अद्यापर्यंत त्याच्यावर कोणत्याही पद्धती कारवाई झाली नसल्यामुळे नाईलाजास्तव मला या ठिकाणी बेमुदत अन्यथा उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. मला जे संविधानाने जो अधिकार दिलेला आहे, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आंदोलनाचा जो अधिकार मला दिलेला आहे, त्या अधिकाराच्या माध्यमातून हे प्रशासन जागा होईल असं मला वाटतंय. म्हणून आज मी या ठिकाणी अन्यथा उपोषण करायला बसलेलो आहे. सोलापूर शहराची परिस्थिती जर बघितली, सोलापूर शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये, भर चौकामध्ये सगळ्यात महत्वाच्या ठिकाणी त्या ठिकाणी अवैध धंदे सर्रासपणे बघायला मिळतात. सोलापूर शहर हे अवैध धंद्याची ह्या महाराष्ट्राची राजधानी झालेली आहे. हे कुठेतरी हाणून पाडले गेले पाहिजे, हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हा सोलापूर शहराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सन्माननीय दाते सर यांनी देखील या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. या सोलापूर शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे पोलीस असतील त्या पोलिसांची एकत्रित प्रॉपर्टी जर केली तर ह्या तिन्ही वसुलदारांची एवढी प्रॉपर्टी निघेल. म्हणजे इतकी काळी माया बाळासाहेब रामदास गायकवाड यांनी कमवलेली आहे. मी त्यांचा आकडा सांगतोय, जवळजवळ 400 ते 450 कोटी रुपयाची प्रॉपर्टी ह्या बाळासाहेब रामदास गायकवाडची आहे. दुसरी गोष्ट हे देखील 30-35 कोटी रुपयाचे मालक आहेत. त्यांच्या बाबतीमध्ये अँटी करप्शन ह्या ठिकाणी चौकशी देखील सोलापूरच्या विभागामध्ये चालू आहे, पुणे विभागामध्ये चालू आहे, DG ऑफिसला देखील आहे. आणि विशेषतः बाळासाहेब रामदास गायकवाड यांच्या विरोधामध्ये काळ्या पैशाच्या बाबतीमधली तक्रार ह्या सोलापूर शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे साहेबांनी या ठिकाणी तक्रार दिलेली आहे.